बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी गावचा हॉटेल व्यावसायिक विलास घुले ह्याची हत्या झाल्यानंतर नातेवाईकासह समाज बांधवांनी न्याय मिळवण्यासाठी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको करून पोलिसावर त्यांचा संशय वाढत असल्यामुळे त्याचं प्रेत जे आहे ते थेट आपल्याला केज पोलीस स्टेशन समोर आणल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतर ह्या हत्या प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते विधिमंडळामध्ये देखील उमटल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। सभागृहामध्ये आमदार धनंजय मुंडे यांनी ह्या प्रकरणाविषयीचा आवाज उठवल्यानंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामधील राजकीय वातावरण तापल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। अगदी केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर ज्या पद्धतीने राजकीय वातावरण तापलं होतं, अगदी त्याच पद्धतीने आता विलास घुले हत्या प्रकरण झाल्यानंतर देखील बीड जिल्ह्यामध्ये चांगलंच राजकीय वातावरण तापत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी बजरंग सोनवणे, सुरेश धस याचबरोबर प्रकाश सोळंके यांनी ज्या पद्धतीने आवाज उठवला होता, अगदी त्याच पद्धतीने आता विलास घुले यांना न्याय मिळवण्यासाठी आमदार धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा तसंच मंत्री पंकजा मुंडे देखील आवाज उठीत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। याचबरोबर ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सह आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांचा सहभाग करून त्यांच्या विरोधात मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली, अगदी त्याच पद्धतीने आता खासदार बजरंग सोनवणे यांच्या सुपुत्राचं नाव जे आहे ह्या प्रकरणामध्ये घेण्यात यावे अशी मागणी देखील आता नातेवाईकासह समाज बांधवांकडून करण्यात येत होती। याचबरोबर आता त्या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या सुपुत्राचं नाव जे आहे ते पुरवणी यादीमध्ये घेतलं असल्याचं देखील आता पोलिसांकडून सांगितलं जात असून त्या पद्धतीचा तपास देखील घेतला जात असल्याचं आता समोर येत आहे। त्यामुळे आता बीड जिल्ह्यामध्ये राजकारण जे आहे ते चांगलं स्थापलं असून याचे पडसाद जे आहेत ते सध्या विधिमंडळामध्ये देखील पडत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। बीड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघातील जे आमदार आहेत ते आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करीत आहेत। याचबरोबर काल प्रसार माध्यमांशी बोलत असताना सुरेश धस यांनी एक खूप महत्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे। या हत्या प्रकरणाशी खासदार बजरंग सोनवणे यांच्या सुपुत्राचं नाव घेतलं आहे, परंतु या हत्या प्रकरणाशी त्याचा खरंच संबंध आहे का, पोलिस कशा पद्धतीने तपास करीत आहेत आणि आता हे नाव जे आहे ते घेतलेलं आहे, परंतु पुरावा याविषयी कुठला पोलिसांना मिळालेला आहे या विषयाचा खूप मोठा खुलासा जो आहे तो यावेळेस आमदार सुरेश धस यांनी बोलताना केलेला आहे। तर दुसरीकडे गेवराई मतदारसंघाचे आमदार असलेले विजयसिंह पंडित यांनी देखील या हत्या प्रकरणाविषयी खूप मोठा असा खुलासा केलेला आहे। या हत्या प्रकरणाविषयी आमदार सुरेश धस याचबरोबर गेवराई मतदारसंघाचे आमदार असलेले विजयसिंह पंडित हे काय म्हणाले आहेत तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। या मुलाचा अंत्यविधी झालेला नव्हता। औचित्याच्या मुद्द्याद्वारे जरी तो नमिताताई आणि धनंजय मुंडे यांनी मांडला असेल तो त्यांचा अधिकार आहे। आता मी कालच तुम्हाला म्हणलं की या हत्येच्या बाबतीमध्ये मी सुद्धा सभागृहामध्ये बोलणार आहे उद्या। बीड जिल्ह्यामध्ये हे बघा, विलास घुले या व्यक्तीची अतिशय चुकीच्या पद्धतीने हत्या झालेली आहे। तो बिचारा भांडण सोडवायला गेलेला आहे। भांडण सोडायला गेलेल्या व्यक्तीची ही हत्या झाली। आता मला वाटतं इथून पुढं कोणीही भांडणं सोडायला जाईल असं मला वाटत नाही। आणि दुसरं, बजरंग बाप्पांच्या मुलाचं जे नाव घेतलं जातंय तर त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबियाला आधार आहे, त्यांच्या कुटुंबियाला तो अधिकार आहे की आमचा सप्लिमेंटरी जबाब घेतला पाहिजे। जर पहिल्यांदाच म्हणजे तुम्ही FIR करत असताना पहिल्यांदाच मग बजरंग बाप्पा किंवा त्यांच्या चिरंजीवाचं FIR मध्ये नाव घ्यायचं ना, ते नाव घेतलेलं नाही, नंतर सप्लिमेंटरी जबाब दिलेला आहे। तर सप्लिमेंटरी जबाबाची चौकशी व्हावी आणि चौकशी झाल्याच्या नंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। जर चौकशीमध्ये हे पहा, आरोप जे आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून होता, पोलिसांनी काही तपासलंच नसेल का? पोलीस असं नाही करत, पोलीस सगळी चौकशी करणार, त्यांच्या मोबाईलचा डाटा काढणार, डम डाटा काढणार, तो मुलगा चिरंजीव जो आहे तो कुठे होता, नंतर त्यांच्या घरात कधी आला, त्यांनी कुणाला फोन केलाय का मारेकऱ्यांना, किंवा मारेकऱ्यांची त्यांची अगोदर काही भेट वगैरे झाली का, ह्या सगळ्या गोष्टी तपासून पोलीस निर्णय घेईल ना। पण पोलिसांना असं कराच
असं म्हणता येत नाही. ते स्टेटमेंट सुद्धा ऐकलंय मी. विलासच्या बंधूचं स्टेटमेंट ऐकलंय. त्या मी म्हणतोय का ते आणि आणखी तरुण कोणी त्यांना काहीही म्हणण्याचा अधिकार आहे, परंतु त्याचा पोलीस तपास करतील ना. पोलीस विदाऊट तपास करता त्यांना रिमांड यादीमध्ये त्याचं नाव टाकता येणार नाही. हे पहा, नाही, औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्या मुलाचा अंत्यविधी झालेला नव्हता. औचित्याच्या मुद्द्याद्वारे जरी तो नमिताताई आणि धनंजय मुंडे यांनी मांडला असेल तर त्यांचा अधिकार आहे. आता मी कालच तुम्हाला म्हणलं की या हत्येच्या बाबतीमध्ये मी सुद्धा सभागृहामध्ये बोलणार आहे उद्या. बीड जिल्ह्यामध्ये ही हत्या झाली, तोहीन खानची हत्या झाली आत्ता रिसेंट, आणि त्याच्यावरती आम्ही निश्चितपणे बोलू सभागृहामध्ये, कारण तो विषय तातडीचा होता म्हणून ते बोलले. त्यात काय वावग आहे, त्यांनी बोललंच पाहिजे. परंतु पोलीस जे आहे ते पोलीस मला वाटतं इम्पार्शियल काम करतील. आपल्या इथलं SP जे आहे ते इम्पार्शियल काम करण्यामध्ये माहिर आहेत. ते योग्य काम करतील असा विश्वास आम्हाला आहे. हे प्रकरण मुळात अत्यंत वेगळे. 2 गटामध्ये ते कदमवाडीचे काही लोक आहेत आणि दुसरा एक त्याच गावातला व्यक्ती होता. हे त्यांच्या हाणामाऱ्या चाललेल्या होत्या किंवा ते एकमेकाला मारणार होते. हा मुलगा विलास जो आहे तो भांडण सोडवायला गेलेला आहे. सोडवायला गेल्याच्या नंतर अचानकपणे त्यालाच त्या ठिकाणी एवढी गंभीर दुखापत झाली की तो त्याच्यामध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये राजकारण न आणता तपास जो आहे तो व्यवस्थितरित्या त्यांनी करावा आणि विनाकारण कायद्यावर लगेच तिथल्या PI वर SP वर नको ते आरोप करणं मला वाटतं उचित नाही. आता हे अतिशय दुर्दैवी अशी घटना त्या विशाल घुले नावाच्या तरुणाबरोबर घडलेली माहिती तशी येते समोर. जो की तरुण दोघा तिघांमध्ये काय वाद चालू होता आणि ते भांडणं सोडवण्यासाठी गेलेला तो तरुण, त्याचा अशा पद्धतीनं अंत होणे हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि याच्यामध्ये पोलिसांचं जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे, जी काही चौकशी आहे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर ही निश्चितपणानं कारवाई झाली पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे. आता याच्यामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या चिरंजीवांचं नाव येतं आहे. शेवटी तो पोलीस तपासाचा विषय आहे. याच्यामध्ये जे कोणी असेल, खरंच जर का त्यांचा त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप असेल, काही त्याच्यामध्ये सहभाग असेल, तर निश्चितपणानं पोलिसांनी कुणी जरी असलं तरी कायदा सर्वांना समान आहे. आणि अशा पद्धतीनं एका मुलाची अशा पद्धतीनं एक निर्घुणपणे हत्या होणं हे दुर्दैवीच आहे. नक्कीच याच्यामध्ये जे कोण दोषी असतील, ज्यांनी कुणी याच्यामध्ये ज्यांचा कुणाचा सहभाग असेल, त्यांच्यावर त्या ठिकाणी पोलीस योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी शासन करतील.